शीतल भाजी मस्त बनवली व मस्त झाली, पण असंच पाहिजे रसा. आणि हे काय खेकड्याची भाजी बनवली काय त्या? अहो ती उकडून ठेवायची होती ना बाई व. हा खराब होते, आता उन्हाळा लागला ना. हा आता हे मटण कशात काढू? हो पण आता हे काय काय खाव, जसं म्हणा लागले तुले काय काय खाव आता. शीतल पालकाची भाजी आणली व मुळ्या आणली बाय, आणि सांबार आणला, मेथीची भाजी आणली. डोसकं दुखा लागलं. हा आणि म्हणजे लय उशीर आल्या मग तर. तरी पण मी भांडे गिंडे घासून गेलती बा. भाजी उतरू का मग ते मटण धुवून काढतो हे टाकून देतो. उकळडा होता का ते खेकडे? जाऊ दे. मुळा पाय ना 5 रुपयात केवढा मोठा दिला. माश्या मस्त आहेत आपण नदीच्या काही वा बोटीचे तर माय खाईल ना हे बारक्या मासे आता. मस्त नदीच्या ह्यात उपसून धरल्या काय का ते ना. हे खेकडे आहे का नाही उकडून ठेवले असते तर मग आता पायटी काय माहिती भाजी खराब होते का काय तरी. खेकडे माश्यान मटण आता हे लयच झालं बापा आज तर. मेथीची भाजी शीतल मस्त अशी लेमकच आणली त्या बुवानं, घेतली बाई 10 रुपये मला भाकरी संग खायला. पोळ्या नाही तर का शीतल पाठच्या ना तर भाकरी मग राहू दे. गव्हाचं पीठ घेतलं का मस्त वळतात भाकरी. तुम्ही भाकर केली असेल ना त्या? हो का? कोण्या शारदाना तिने पैसे दिले का मग? 4 रुपये दिले, 5 रुपये कोण नाही माहिती दिले मग. तसेच करतात ते बा. दळण 2 आदली भर आणलं का नाही 5 रुपये मागायचे ना, आता कमी देतात पैसे. कधी मध्ये आणतात आणि ते हे करतात. सांबार टाकू कशी तर भाजीत या खेकड्याच्या. सांबार टाकू चंपादारी आहे का शीतल? पाव दे बरं एकदा पुढे. सांबार टाकला नाही त्यात. खेकडी बी मस्त गवसली जाईल कुठे कुठून.
कुठे धरले तर. मस्त झाल्या युराल्याकडे भाकरी आता. जाळला ढंढर मस्त होतात मग बरेच होतात. मटण मग टाकू का घरात का दारी टाकू का भाकरी झाली की.